So we will discuss here, write a program to generate a square wave of 2 kilohertz with 50% duty cycle on port P1.1 given xtl is equal to इथं आपण xtl काय करूयात 12 मेगाहर्ट्ज घेऊयात. ओके, जरा इझी जाईल आपल्याला कॅल्क्युलेशन. सो वी विल टेक xtl given xtl is equal to 12 मेगाहर्ट्ज. ठीक आहे. सो गिवन क्वांटिटीज काय आहेत त्या आपण आधी पाहूयात. f इज इक्वल टू 2 किलोहर्ट्ज. देन आपण हे स्टार्टिंग पासून घेऊयात का, आपण स्टार्टिंग पासून घेऊयात. बघा, कील आपण स्टार्टिंग पासून पाहूयात. कील मध्ये जाऊन कीलची प्रोसेस आपण पुन्हा एकदा बघूयात जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. कील ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट मध्ये यू हॅव टू मेक अ न्यू फोल्डर. Whenever you are going to do program, you always make a folder for that program so that the all files will be stored in same folder, in separate folder, and you will find out the files very easily. So mode 2 programming आपण बघत आहोत, त्यामुळे मी ह्याला mode 2 देते. We have to save this project file by .uv2 or .uv3. Okay, so I'm saving it as mode2.uv2 here. Then after saving the project, this target one window will be open. Here we have to select the IC which we are using for the programming. Here we are studying Philips 89V51RD2. So we will select here P89V51RD2. You can see here. Okay. Then if you are using or if you are doing the program using assembly language, then we have to say here no. If we are doing program in C language, then we have to say here yes. आपण आता इथं सी मध्ये प्रोग्राम करतोय त्यामुळे आपल्याला तिथं एस म्हणणं गरजेचं आहे. जर आपण तो असेंब्ली मध्ये करत असू तर आपण तिथं नो म्हटलं तरी चालेल. देन आफ्टर क्रिएटिंग अ प्रोजेक्ट we have to take a new file to write a program. So इथं आपण फाईल मधून न्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी ही न्यू फाईलची विंडो क्रिएट होईल. ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे. या ठिकाणी सेव्हचं ऑप्शन आहे, किंवा तुम्ही फाईल मध्ये जाऊन पण सेव्ह म्हणू शकता, किंवा Ctrl+S म्हणून पण आपण ही फाईल सेव्ह करू शकतो. तर ही आपल्याला फाईल जी आहे, आपण मोड 2 बघतोय म्हणून मी ह्याला मोड 2 नाव देते. असं नाहीये की तुम्ही वरती जे नाव दिले तेच आतमध्ये दिलं पाहिजे. आपण याच्यासाठी देतोय की आपल्याला ते लक्षात राहावं. आणि ही फाईल आपल्याला जी आहे ती सी ने सेव्ह करायची, .c. सो mode2.c सर्वांना दिसत असेल हे. आणि सेव्ह केल्यानंतर ही फाईल इथं सेव्ह झाली. सेव्ह केल्यानंतर इथला स्टार जातो बघा, इथं स्टार दिसतो तो जातो. त्यानंतर ही फाईल सेव्ह केल्यानंतर वी हॅव टू ऍड दिस फाईल टू सोर्स ग्रुप. ओके, सो आफ्टर राईट क्लिकिंग हिअर, इथं ऑप्शन आहे ऍड फाईल्स. देन जर आपण इथं फाईल टाईप सी सिलेक्ट केलेला असेल तर बाय डिफॉल्ट इथं सी फाईल येईल. जर नसेल तर तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. ऑल फाईल्स असेल तर ती फाईल त्यामध्ये तुम्हाला सगळ्या फाईल्स दिसतील. आणि आपण जर का सी फाईल टाईप सिलेक्ट केला असेल तर आपल्याला ही मोड 2 ची फाईल दिसेल. इथे तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून ऍड म्हणू शकता, किंवा ह्याच्यावर डबल क्लिक करून सुद्धा ती ऍड करू शकता. ऍड म्हटल्यानंतर तुम्हाला इथं फाईल तुम्हाला ही पाहायला मिळेल, mode2.c. नाउ वी हॅव टू स्टार्ट टू राईट द प्रोग्राम. आता आपला प्रोग्राम काय आहे? राईट अ प्रोग्राम टू जनरेट अ स्क्वेअर वेव्ह ऑफ 2 किलोहर्ट्ज विथ 50% duty cycle on port P1.1 given xtl is 12 megahertz. मला कोणी सांगू शकेल का 2 किलोहर्ट्ज साठी टाइम किती येतोय रे? 1/2 किलोहर्ट्ज म्हणजे
कॅल्क्युलेशन करा. 50.5 500 मायक्रोसेकंड येईल, राईट? हो. बरोबर, 500 मायक्रोसेकंड. आणि मग 250 मायक्रोसेकंडसाठी काउंट येते का? कमी येत असेल ना. आता आपल्याला इथं सांगितलं नाही यूज टायमर 1 मोड 2. ठीक आहे, आपण टायमर 1 मोड 2 यूज करूया. तर गिवन काय, f इज इक्वल टू 2 किलोहर्ट्ज. सो t विल बी 1/2 किलोहर्ट्ज, म्हणजे किती आला तो? 500 मायक्रोसेकंड. हे कॅल्क्युलेशन करून सांगायची गरज नाहीये, तुम्हाला हे येतं. ओके. मग टी जर तो असेल तर आपल्याला सांगितले 50% ड्युटी सायकल. फॉर 50% ड्युटी सायकल टी ऑन इज इक्वल टू टी ऑफ इज इक्वल टू T/2 इज इक्वल टू 500 म्हणजे किती आला हा? 250 मायक्रो सेकंड. सर्वांना समजतंय? तर आता आपल्याला काय करावं लागणार आहे? काउंट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. इथं आपल्याला सांगितलंय मोड 2 यूज करा. फॉर मोड 2 इट इज ऑटो रिलोड 8-bit मोड. मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी डिलेचा फॉर्म्युला आहे. डिले इज इक्वल टू, म्हणजे आता आपला टी ऑन म्हणजे हे काय आला? हा आपल्याला मिळाला डिले. डिले ऑन आणि डिले ऑफ सेमच असणार आहे. मग डिले इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल? 8-bit साठी आपण डिस्कस केलेला आहे 256 मायनस काउंट इंटू स्मॉल टी, म्हणजे टाइम पिरियड. आता इथं टाइम पिरियड किती येईल आपण इथं कॅल्क्युलेट करूया. XTAL 12 मेगाहर्ट्ज आहे. मग त्यावरून स्मॉल टी किती येतो? 1/12 मेगाहर्ट्ज इंटू 12 म्हणजे किती आलं ते? एफ आली T इज इक्वल टू 1/f असं करते. हा किती आला? 1 मायक्रोसेकंड. हा स्क्रीन दिसते का सर्वांना? नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळं विंडो क्लोज झालेली. माझी स्क्रीन दिसते माझी सर्वांना? कोणीतरी सांगा.
बघा आता हो. हा ठीक आहे. आता आपलं मी परत एकदा रिपीट करते. प्रोग्राम काय आहे, आपल्याला स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे 2 किलोहर्ट्झची विथ 50% ड्युटी सायकल. ड्युटी सायकल 50% म्हणजे त्याचा टी ऑन आणि टी ऑफ काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि पोर्ट P1.1ला आपल्याला ती जनरेट करायची आहे. XTL दिलेला आहे 12 मेगाहर्ट्झ. आपल्याला टायमर 1 आणि मोड 2 यूज करायचा आहे. XTL 12 मेगाहर्ट्झ असेल तर आपण स्मॉल टी कसा कॅल्क्युलेट करतो हे आपण पाहिलं होतं. 1/f इज इक्वल टू 805 ची एक सायकल ही 12 क्लॉक सायकलची बनलेली असते, म्हणून आपल्याला त्याला सॉरी इथं 1/f हे बरोबर केलं, ठीक आहे, मल्टिप्लाय. मग आपल्याला त्याला डिवाइड बाय 12 करावं लागतं. इथे काहीतरी जरासं मांडायला चुकलं काहीतरी, ठीक आहे. आणि त्यावरून मी डायरेक्ट लिहिते. त्यावरून आपला टाइम जो आहे तो 1 मायक्रोसेकंड येतो. हे आपण कॅल्क्युलेशन आधी पाहिलं होतं, ठीक आहे. आणि एफ आपल्याला दिलेली आहे 2 किलोहर्ट्झ. त्यावरून आपण टी कॅल्क्युलेट केला, तो आला 500 मायक्रोसेकंड. 50% ड्युटी सायकल आहे, त्यामुळे टी ऑन इज इक्वल टू टी ऑफ इज इक्वल टू T/2. मग आपल्याला तो टाइम मिळाला 250 मायक्रोसेकंड, जो की आपला डिले आहे, ठीक आहे. मोड 2 8 बिट ॲटो रिलोड. मग डिले आपल्याला डिले फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा आपण डिस्कस केलेला ऑलरेडी. डिले इज इक्वल टू 256 मायनस काउंट इंटू स्मॉल टी. मग आपल्याकडे आता यातल्या डिले आपल्याला नोन आहे, स्मॉल टी नोन आहे, मग आपण यावरून काउंट कॅल्क्युलेट करू शकतो. सो विल पुट व्हॅल्यूज इंटू दिस फॉर्म्युला. 250 मायक्रोसेकंड इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण हेक्समध्ये कसा लिहू शकतो, एफ एफ मायनस काउंट प्लस 1, ठीक आहे. 256 मायनस काउंट इंटू 1 मायक्रोसेकंड. तर आता यावरून आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर कसं येईल, 256 मायनस काउंट इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय 1 मायक्रोसेकंड, म्हणजे हा किती येईल, 250, ठीक आहे. म्हणजे काउंट इज इक्वल टू येईल 256 मायनस 250 इज इक्वल टू 6 येते ना. पुन्हा बंद झालं का, दिसते ना माझी स्क्रीन, हां ठीक आहे, ओके. 6 आलं. हा खूप स्मॉल काउंट आला ॲक्च्युली, ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आले सर्वांच्या. काउंट आला आपला 6 आणि आपण हेक्समध्ये पण 6 हे असंच लिहितो, बरोबर की नाही. मग हेक्समध्ये आपल्याला काउंट काय मिळाला, 06. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू TH0 मध्ये लोड करा, सॉरी TH1 टायमर 1 म्हटले ना आपण, टायमर 1 मोड 2, TH1 मध्ये जी व्हॅल्यू लोड करायची ती आपल्याला मिळाली 06H. आता टायमर हाय रजिस्टरमध्ये आपण फक्त व्हॅल्यू लोड करतो मोड 2 मध्ये. आपण स्टेप्स पाहिल्यात ना मोड 2च्या, एक मिनिट, मी तिथं स्टेप्स आहेत का पाहते इथं. स्टेप्स काय आहेत, लोड TMOD टू सिलेक्ट टायमर अँड मोड, लोड इनिशियल, काउंट इन टायमर हाय रजिस्टर,
देन लोड स्टार्ट टायमर, मॉनिटर टायमर फ्लॅग, स्टॉप टायमर आणि त्यानंतर क्लिअर टायमर फ्लॅग, गो टू स्टेप 2 फॉर नेक्स्ट राऊंड. या आपण स्टेप्स जशा मोड 1 साठी स्टेप्स होत्या तशा सेम मोड 2 साठी असणार आहेत. फक्त आता डिफरन्स काय की आपण ह्याच्यामध्ये आपला काउंट बरोबर आलाय का रे? मला जर असं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटतंय. मला वाटतं ह्याच्यामुळे तो जरा आपण 12 मेगाहर्ट्ज क्रिस्टल घेतलाय त्यामुळे तो आपल्याला 6 झालाय. जर 1.085 असतं तर तो किती आला असता? जर आपण XTL 11.0592 घेतला असता तर तो किती आला असता काउंट? 250 डिवाइड बाय 1.085 230 आला असता. ठीक आहे, मग 256 तो वेगळा आला असता थोडासा. ओके चालेल, काही नाही प्रॉब्लेम, आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे, ह्या स्टेप्स आपण आधी पाहिल्या होत्या, तुम्हाला सर्वांना त्या स्टेप्स माहीत आहेत. ओके, तर आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करूया. सी मध्ये प्रोग्राम लिहित असताना आपल्याला हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावी लागते. हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h. ठीक आहे, तर आता आपल्याला यामध्ये त्यांनी P1.1 हे एक बीटला आपल्याला स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची. सो आपण या ठिकाणी SBIT डेटा टाईप वापरून ते बीट आपण या ठिकाणी डिफाईन करून घेऊयात और डिक्लेअर करून घ्यात. SBIT MyBit इज इक्वल टू P1.1. ठीक आहे, तर आता आपण जिथं आपल्याला P1 वापरायचं आहे तिथं आपण MyBit म्हणणार आहोत. देन void main opening brace तर आपली फर्स्ट स्टेप काय, आपल्याला टायमर मध्ये व्हॅल्यू लोड करावी लागणार आहे. त्याआधी आपण MyBit जे आहे ते आउटपुट करून घेऊयात. MyBit इज इक्वल टू 0x00. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पण त्या बीटला आपण वेव्हफॉर्म जनरेट करणार आहोत, आपण तिथून डेटा आउट करणार आहोत. सो MyBit इज इक्वल टू 0x00 म्हणजे पोर्ट P1.1 आपण या ठिकाणी आउटपुट केला. मेक द P1.1 पिन आउटपुट. त्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेप काय, लोड Tmod. आपल्याला Tmod टायमर 1 मोड 2 हवाय. मला सांगा काउंट काय येईल त्यासाठी. Tmod इज इक्वल टू टायमर 1च्या अप्पर 4 बीट मध्ये चेंजेस होतील आणि मोड 1 म्हणजे बीट नंबर 4 आणि 5 मध्ये चेंजेस होतील. बीट नंबर 4 आणि 5 मोड 1 मोड 2 टायमर 1 मोड 2 काय येतील बिट्स ते 0010 आणि 0000 बरोबर. मग काय येईल तो डेटा 0x20 बरोबर आहे का. हे हा काउंट बरोबर आहे का, हे घेतलं कसं सर्वांना लक्षात आलं का बघा. आपल्याला काय करायचंय, टायमर 1 मोड 2 हवाय. टायमर 1 म्हटल्यानंतर Tmodच्या अप्पर 4 बीट मध्ये चेंजेस होणार आहेत. ओके, आणि अप्पर 4 बीट मध्ये आपल्याला मोड 2 सांगितलाय. मोड 2 म्हणजे आपल्याला M1 आणि M0 ह्या बीट्स मध्ये चेंजेस करायचे. M1 हे Tmodचं किती नंबरचं बीट आहे, 5 नंबरचं, आणि M0 हे 4 नंबरचं. म्हणून या ठिकाणी आपण M1 1 केला, M0 0 ठेवला. त्याने काय झालं, तो जो काउंट आहे अप्पर 4 बीटचा तो आला 2. टायमर 1 मोड 2. ठीक आहे, इज इट क्लिअर टू ऑल. बोला ना रे, मला कसं समजणार तुम्ही बोलल्याशिवाय. ओके, त्यानंतर
आता टायमर सिलेक्ट झाला. आता सेकंड स्टेप काय, लोड टी मोड. सेकंड स्टेप लोड इनिशियल काउंट इन THX. ठीक आहे. सो TH इथं TH कुठला येणार 1 ॲज वी सिलेक्टेड टायमर 1. TH1 इज इक्वल टू ते किती येईल 0 TH1 इज इक्वल टू 0x06. हा आपण काय केला टायमर हाय रजिस्टर विथ काउंट लोड करून घेतला. आता इथं टायमर लोड करण्याची गरज आहे का नाही. का, कारण मोड 2 हा ॲटो रिलोड मोड आहे. तुम्ही जेव्हा व्हॅल्यू लोड करता तेव्हा तो ॲटोमॅटिकली TL मध्ये जेव्हा आपण TH1 लोड करतो तेव्हा ॲटोमॅटिकली ती व्हॅल्यू टायमर लो मध्ये लोड होते. ओके, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी TL1 पुन्हा लोड करण्याची आवश्यकता नाहीये. तो ॲटोमॅटिकली TH1 मध्ये लोड केला की TL1 मध्ये लोड करतो, कारण तो मोडच आहे ॲटो रिलोड. Then we have to start timer. For this TR1 is equal to 1. Okay. After starting the timer, we have to next step to monitor the TF flag. To monitor the TF flag, we are going to use here while TF1 is equal to 0. जोपर्यंत TF1 0 आहे तोपर्यंत इथं राहा, आहेतच लूपला राहा. आणि जेव्हा TF1 1 होईल तेव्हा लूपमधून एक्झिक्यूट हो. मग TF1 1 झाल्यानंतर इट इंडिकेट्स टायमर इज ओव्हरफ्लोड. टायमर ओव्हरफ्लो झाला म्हणजे काय होणार आहे, काउंट झाला कंप्लीट. आणि मग आपल्याला तेव्हा म्हणजे एक टाइम झाला, टाइम टी ऑन झाला, मग आपल्याला पुन्हा ती बीट ऑफ करायला लागणार आहे. म्हणजे ऑलरेडी ऑफ आहे, आता आपल्याला ऑन करावं लागणार आहे. सो त्यासाठी काय येईल टी हे झाल्यानंतर टू स्टॉप द टायमर. टायमर स्टॉप करण्यासाठी TR1 इज इक्वल टू 0. आणि नेक्स्ट आपल्याला परत टायमर फ्लॅग पण या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचा आहे. फॉर दिस TF1 इज इक्वल टू 0. आणि इथंच आपल्याला काय करायचं आहे, टायमर स्टॉप करण्यापूर्वी जे मायबिट आहे मायबिट इज इक्वल टू आपण 0 केलेलं, इथं 0100 ची पण नाही गरज, नुसतं 0 केलं तरी चालेल कारण हे सिंगल बीट आहे ना. इथं 0 फक्त म्हणूयात आपण. मायबिट इज इक्वल टू इन्व्हर्ट मायबिट. इन्व्हर्ट म्हणजे काय होणार, कॉम्प्लिमेंट करणार. म्हणजे आधी 0 असेल तर त्याचं 1 होणार. ठीक आहे. आता हे काय झालं, आता ऑफ होतं बीट ते ऑन झालं. ऑन नाही म्हणत, इन्व्हर्ट म्हणते, कॉम्प्लिमेंट म्हणते. आता हे आपल्याला कसं हवं आहे, कंटिन्युअसली व्हायला हवंय ना आपल्याला हे, कारण आपल्याला स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे. स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची म्हणजे ते कंटिन्युअसली व्हायला हवं. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, इथं आफ्टर TH1 व्हॅल्यू पण परत लोड करण्याची आवश्यकता नाही. एकदा लोड केली की ती जात नाही तिथून. ठीक आहे. मग इथं TR1च्या आधी आपल्याला एक इन्फानाइट लूप या ठिकाणी ऍड करावा लागेल. सो आय एम इन्सर्टिंग हिअर व्हाईल 1. आणि हे सगळं खालचं कशात जाईल, व्हाईल 1 मध्ये. प्रोग्राम सर्वांना क्लिअर आहे का बघा. मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि काही शंका असेल तर विचारा की मॅडम इथं समजत नाहीये. प्रोग्राम लिहिताना थोडासा असा व्यवस्थित अलाइन करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला समजतं आपण कुठे कसं लिहिले. सिस्टमॅटिकली प्रोग्राम लिहिला ना म्हणजे आपल्याला समजतं थोडं. ठीक आहे. तर बघा आपला प्रोग्राम काय होता, आपल्याला या ठिकाणी प्रोग्राम लिहायचा आहे. स्क्वेअर वेव्ह जनरेट करायचे 2 kHz विथ 50% ड्युटी सायकल पोर्ट P1.1 ला, पोर्ट 1च्या 1 पिनला. आणि XTL दिला 12 MHz. यूज टायमर 1 मोड 2 मध्ये आपल्याला यूज करायचा आहे.
XTL12 असल्यामुळं हा टी येतो 1 मायक्रोसेकंड. तो कसा येतो आपण बघितलंय. आहे मशीन सायकलची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. मशीन सायकल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय येतं 12 डिवायडेड बाय 12 एफ ही मशीन सायकलची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू दिलेल्या फ्रिक्वेन्सीला डिवाइड बाय 12 करायचं, बरोबर. म्हणजे ती येते सिंगल क्लॉक सायकलची. हे आलं 1 मेगाहर्ट्ज. आणि त्यानंतर आपण टाइम काढण्यासाठी त्याला टी बाय एफ टी इज इक्वल टू 1 बाय एफ हे केल्यानंतर आपल्याला मिळणार 1 मायक्रोसेकंड. हे कसं तर 1 डिवाइड बाय 1 मेगाहर्ट्ज आलं 1 मायक्रोसेकंड. ठीक आहे. मग अशी थोडं तुम्हाला ते सांगताना राहून गेलं. तर मग आपल्याकडे एफ आहे 2 किलोहर्ट्ज. त्यावरून आपण टी काढला 500 मायक्रोसेकंड झाला. ड्युटी सायकल 50% आहे, त्यामुळे टी ऑन इज इक्वल टू टी ऑफ इज इक्वल टू टी बाय 2 म्हणजे 250 मायक्रोसेकंड आपल्याला डिले मिळाला. मोड 2 8 बिट ॲटो रिलोड मोड आहे, त्यामुळे आपल्याला डिलेचा 8 बिटचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करावा लागेल. 8 बिट म्हणजे आपण या ठिकाणी टायमर जो आहे तो फक्त 8 बिट मोडमध्ये वापरणार आहोत. म्हणजे आपल्याला काउंट जो लोड करायचा आहे तो आपला काउंट 8 बिट असणार आहे, ना की 16 बिट. मोड 1 मध्ये तो 16 बिट आहे, मोड 2 मध्ये तो 8 बिट आहे. मग त्यासाठी हा फॉर्म्युला आहे डिले इज इक्वल टू 256 मायनस काउंट इंटू स्मॉल टी. मग त्यावरून आपण त्या व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपल्याला काउंट मिळाला 6. तो आपण लोड केला. मग त्याच्या स्टेप्स या मोड 2च्या स्टेप्स आहेत. कधी कधी एक्झामला फक्त स्टेप्स पण विचारतात, तर तुम्ही स्टेप्स थ्रू जाणं गरजेचं आहे. लोड टी मॉड लोड करायचं आपल्याला सांगितलंय. सिलेक्ट टायमर 1 मोड 2 म्हणून आपण टी मॉड लोड केला. त्यानंतर लोड इनिशियल काउंट इन THX. द TL1 will be automatically reloaded. TLX here. TLX will be automatically reloaded. ठीक आहे. त्यानंतर स्टार्ट टाइमर, मॉनिटर TF, स्टॉप टाइमर, क्लिअर TFX अँड गो टू स्टेप 2 फॉर नेक्स्ट टाइम. मग अशा पद्धतीने आपण खाली सी प्रोग्राम लिहित आहोत. त्यामुळे आपल्याला इथं या ठिकाणी रजिस्टर हेडर फाईल इन्क्लूड करणं गरजेचं आहे. ह्या हेडर फाईलमध्ये ही हेडर फाईल काय इन्क्लूड करायची, तर ह्यामध्ये जे आपण टी मॉड TH1 वगैरे ह्या गोष्टी टी टायमरशी रिलेटेड यूज करतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हेडर फाईलमध्ये इन्क्लूड आहेत. यू आर computer science students and you well known about this header file. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपण हा डेटा टाईप वापरला एस बिट. कशासाठी, तर एस बिट स्पेशल फंक्शन बिट आपण या ठिकाणी डिफाईन करू शकतो. माय बिट इज इक्वल टू P1.1. यामुळे आपण जिथं जिथं P1 पॉईंट वापरणार आहोत त्याला आपण माय बिट म्हणू शकतो. व्हॉइड मेन ओपनिंग ब्रेस माय बिट इज इक्वल टू 0. आपण पहिल्यांदा ती पिन आउटपुट करून घेतली. देन पहिली स्टेप काय, लोड टी मॉड मध्ये आपण 0x20 घेतलं. हे कसं घेतलं सर्वांना समजलं का. 0x20 का घेतलं, तुम्ही बोलायचंय. 0x20 का घेतलं, आता मी पहिल्यांदा सांगून झालं, आता मी तुम्हाला विचारतीये म्हणजे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. कोणीतरी सांगा. What is the meaning of this T mod is equal to 0x30? झोपले का सर सगळे, ऐकता ऐकताच झोपले वाटतं. बोला ना. नाही कळलं का हे कसं घेतलंय. एक तर तुम्ही काही नाही समजलं तर बोलणार नाही आणि सगळं समजलं तर बोलणार नाही. मी काय समजू, कोणीतरी चॅट मध्ये सांगा.
ऐका ना, तुम्ही अनम्यूट करून तुम्हाला बोलता येत नसेल ना, तुम्ही चॅटमध्ये मेसेज केला तरी चालेल. का घेतलं पण टी मॉड इज इक्वल टू 0x20? कोणीतरी सांगा मला. ओके, कोणाचा तरी आला रिप्लाय, बघूयात. नाही समजलं. हा, मग तेच ना, मग मी कसं समजणार तुम्ही नाही मला सांगितलं तर. टी मॉड इज इक्वल टू 0x20. आता मी काय करते, इथं आपल्याला पेरिफेरल्स मध्ये टूल्स, मला तुम्हाला टी मॉड दाखवायला लागेल. वेट. नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही जरी मीटिंग संपली तरी लिहू होऊ नका, मी पुन्हा जॉईन करेन. त्यात आपण काय करूयात, इथं मी तुम्हाला टी मॉड सांगते. बघा, टी मॉडचे बिट्स काय काय आहेत बघूयात आपण. गेट, त्यानंतर सी ऑर टी बार, त्याच्यावर बार नाही मला देता येणार इथं. त्यानंतर M1 आणि M0, असंच पुढे 4 बिट. टी मोड माहिती आहे सर्वांना? हे बिट सर्वांना माहिती आहेत. हे D7 आहे. D6, D5 आणि D4, D3, D1 आणि D0. बिट सर्वांना माहिती आहेत हे. ओके.